काल 26 वर्षांचे एक मेल पेशंट सोलापूर अकलूज येथून हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी आल्यानंतर सांगितलं की डॉक्टर हे आधी माझे फोटोज पहा, अगोदर माझं एवढं टक्कल होतं आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंटसाठी फिरलो. मी संगमनेरला ट्रीटमेंट घेतली होती, त्यानंतर रिझल्टही मिळाला, पण थोडंसं माझ्याकडनं दुर्लक्ष झालं आणि पुन्हा टक्कल पडलं. त्यामुळे मित्रांनी सांगितलं म्हणून मी जमाल गोटा देखील लावला, परंतु त्याच्यामुळे स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन झालं आणि नंतर ते ट्रीट करावं लागलं. त्यानंतर मी नगरमध्ये सुद्धा एका डॉक्टरांना दाखवलं होतं. त्यांनी मला नाकात ऑइल सोडण्यासाठी दिलं होतं. तेथून मी 3 महिन्यांचे साधारण मेडिसिन एकदम घेऊन गेलो होतो, परंतु मला म्हणावा असा रिझल्ट मिळाला नाही. आता मी लास्ट होप म्हणून तुमच्याकडे आलो आहे, कारण मी रिसेंटली तुमचं पेज पाहिलं आणि त्यावर रिझल्ट पाहून मी तुमच्याकडे आलेलो आहे. खरं तर पेशंटचं जेव्हा स्कॅल्प ॲनालिसिस केलं त्यावेळेला लक्षात आलं की पेशंटला मेल पॅटर्न हेअर लॉसचा त्रास आहे. त्यात त्यांची स्लीप सायकल व्यवस्थित नव्हती, थोडंसं स्ट्रेस टेन्शन देखील होतं आणि त्यांचं सेकंडरी कॉज फाइंड आउट करण्यासाठी त्यांना काही सध्या ब्लड रिपोर्ट्स करण्याचे सांगितले आहे. खरं तर ज्या वेळेला मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा मेल पॅटर्न हेअर लॉसचा त्रास असतो, अशा केसेसमध्ये फक्त ट्रीटमेंट देऊन चालत नाही, तर त्यानंतर ट्रीटमेंटनंतर सुद्धा पोस्ट केअर जी घ्यायची असते ती जर प्रॉपर घेतली नाही किंवा जो लॉंग टर्म लागणारा मेंटेनन्स आहे तो जर योग्य पद्धतीने घेतला गेला नाही तर रिझल्ट रिव्हर्स व्हायला वेळ लागत नाही. म्हणून त्यांना या गोष्टीची पूर्णपणे माहिती देऊन योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा जर असाच काही त्रास होत असेल तर एकदा वेद हॉस्पिटलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.